काळभैरव म्हणजे कोण? काळभैरवनाथांची निर्मिती कशी झाली? कालभैरव यांचं महात्म्य काय आहे? यांच्याविषयी थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मी अमृता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे कालभैरव जयंती, कार्तिक कृष्ण अष्टमी. कालभैरव जयंती मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023. तर श्री कालभैरव हे दैवत हे श्री शंकरांचा अवतार आहे. जिथं जिथं कालभैरवनाथांची मंदिरे असतात तिथं पुराणकालीन रूपकथा ऐकल्यावर असं कळतं की मूळचा श्री शंकर म्हणजे आपले महादेव नेहमी शांत, भोळा, सांब आणि प्रसन्न असणारा, परंतु ज्या ज्यावेळी स्वर्गामध्ये आणि पृथ्वी तलावर अघटित विपरीत घडलं किंवा असुर राक्षस हे वरदानाने माजले, उन्मत्त झाले, त्रास द्यायला लागले आणि पृथ्वीवरील तोल हा ढासळला, अशा वेळी वातावरण पहिल्यासारखं करण्यासाठी भगवान शंकरांनी कडक रूप धारण केलं, रुद्र अवतार धारण केला. हे सगळं समतोल राखण्यासाठी हरिहरेश्वराचा कालभैरव अवतार शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी झाला. अशी भैरवांची वेगवेगळी रूपं शंकराच्या 5व्या अवतारात घेतल्याचं सांगितलं जातं. तर यामध्ये भैरव, महाभैरव, कालभैरव, कल्पांत भैरव, बटुक भैरव, मरतड भैरव, अभिरूप भैरव, याशिवाय क्रोध भैरव, चंड भैरव, प्रचंड भैरव, रुरु भैरव, उन्मत्त भैरव, अहंकार भैरव आणि संहारक भैरव अशी रूपं आहेत. तसेच कालभैरवांची मंदिरं महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. रायगडमधील श्रीवर्धन आणि दिवे आगार हरिहरेश्वर येथं कालभैरव, तर श्रीवर्धन येथं सिद्धभैरव असल्याचं सांगितलं जातं. श्री कालभैरवांना श्री शंकरांनी 64 कोटी गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक म्हणजेच कोतवाल म्हणून नेमला असल्यानं अग्रपूजेचा अधिकारी कालभैरव हे वाराणसीत स्थित आहेत. अशा कालभैरवांचं महत्त्व आणि शक्ती मोठी असून कालभैरवांचं दर्शन प्रथम घेतल्यावर त्या भाविकांची, भक्तांची काशीची यात्रा पूर्ण होते असं मानलं गेले. तसंच हरिहरेश्वर येथे कालभैरव मंदिरात प्रथम कालभैरवांचं दर्शन घेऊन त्या मंदिरात नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यांचं दर्शन घेऊन पुन्हा कालभैरवांचं दर्शन घेतल्यानं हरिहरेश्वराची यात्रा पावन होते. तर या काळभैरवनाथांची निर्मिती कशी झाली तर त्या बाबतीत अनेक अशा लोककथा, रूपकथा आहेत. एकदा स्वर्गलोकात ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचं आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचं भांडण जुंपलं. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला 5 शिरं होती आणि या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढला आणि निर्णय घ्यावा तसं दोन्ही रूपामध्ये ब्रह्मरूप कोणाचेही वाद उद्भवला तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बद्रिकाश्रमात जाऊन महामुनींची भेट घेऊन या शंकेचं निरसन व्हावं यासाठी पाठवलं. परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत असं महामुनींनी सांगितलं तेव्हा दोन्ही देवांना ते पटलं नाही आणि मग पुन्हा ते 4 वेद यांच्याकडं गेलं. तिथेही अशाच उत्तरानं समाधान झालं नाही म्हणून ओंकार स्वरूपिणी त्रिपदा गायत्रीकडे गेले. या त्रिपदा गायत्रीनं सुद्धा हेच उत्तर दिलं. त्यानंतर श्री शंकरांनी त्यांचं स्वर्गात असलेलं शिर आणि पाताळात असलेले पाय अनुक्रमे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांना शोधण्यास पाठवलं. यासाठी दोन्ही देवतांनी अथक प्रयत्न केला. पाताळामध्ये पाय शोधित असताना श्री विष्णूंना गणपती दिसले पण ते ध्यानस्थ होते. त्यांना श्री विष्णूंनी पायाबाबतीत विचारलं असता गणपती बाप्पा म्हणाले, आपण एवढी भ्रमंती केल्यावर तुम्हाला कुठं ब्रह्मांड दिसलं? तरी अशी अनंत कोटी ब्रह्मांड श्री शंकराच्या चरणी असल्यानं त्यांचं असं वेगळं अस्तित्व दिसणार नाही असं सांगितलं. ते विष्णूंना पटलं आणि मान्यही झालं. मात्र स्वर्गामध्ये ब्रह्मदेव शिर शोधण्यासाठी अथक प्रयत्न करताना सतत गुणगुणत होते की मीच ब्रह्म आहे, मीच श्रेष्ठ आहे. दरम्यान ब्रह्मदेवांना तिथं गाय आणि केतकी म्हणजे केवड्याचं झाड भेटलं. त्यांना ब्रह्मदेवांनी आपल्याकडे वळवून शंकराचं शिर दिसलं असं खोटं सांगण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर मग स्वर्गात विष्णू, ब्रह्मदेव, गाय आणि केतकीसह आले.
त्यानंतर विष्णूंनी सांगितलं, मला पाताळात पाय दिसले नाहीत, मात्र ब्रह्मदेवाने धारिष्ट दाखवून खोटेपणानं मला स्वर्गामध्ये शिर दिसलं आणि यासाठी साक्षीदार म्हणून गाय आणि केतकी यांना आणल्याचं सांगितलं. यानंतर शंकरांच्या साक्षीनं तपासणीत गाय व केतकी यांच्या खोट्या साक्षी या कबूल झाल्या आणि मग शंकर क्रोधामय झाले आणि त्यांनी खोट्या साक्षीबद्दल गायीला शाप दिला की तुझं मुख नेहमीच अशुद्ध आणि अपवित्र राहील, मात्र तुझं दर्शन लोक पाठीमागून घेतील. म्हणूनच आपण गोमूत्र आणि गाईचं जे शेण आहे त्याला आपण अतिशय महत्त्व देतो. तसेच केतकीला सुद्धा शाप दिला की तुझ्या अंगावर पानोपानी काटे असतील, तुझ्या केवड्याच्या कळीच्या पानांची माझी पूजा केली जाणार नाही, तू मला शंकर, महादेव, भैरवनाथ यांना नेहमीच निश्चिद्ध राहशील. याचप्रमाणे आजही गाईचं दर्शन हे मागून घेतात आणि केवड्याच्या कळीचा पान हे शंकरादी देवांना वाहिलं जात नाही. यानंतर शंकराचं लक्ष ब्रह्मदेवाकडं गेल्यावर ते पुन्हा क्रोधमान झाले. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या जटेमधून एक केस उपटला आणि सिद्ध भैरवनाथ त्यातून प्रकट झाले. याच दरम्यान ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखातून शंकराची निंदा नालस्ती ही सुरूच होती. याबद्दल ब्रह्मदेवाला शासन व्हावं म्हणून सिद्ध भैरवांनी त्वरित तलवार उपसून ब्रह्मदेवाचं 5वं शिर हे अगदी धडावेगळं केलं. तेव्हापासून ब्रह्मदेवाला 4 शिर राहिली. ब्रह्महत्येचं कालभैरवाकडून पातक घडल्यानं ते पापशासन व्हावं म्हणून ते काशीला निघाले. पाताळामध्ये मर्त्यलोकात, वैकुंठ लोकात तीर्थयात्रा करून सुद्धा पापक्षालन झालं नाही. परंतु ब्रह्मदेवाचं तुटलेलं शिर हे कालभैरवांच्या हाताला चिकटलेलंच होतं. मात्र पवित्र काशीगंगेत स्नान केल्यानंतर ते शिर खाली पडलं आणि कालभैरवांची ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्तता झाली. आणि मग शंकरांनी त्यांना 64 गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक म्हणजेच कोतवाल म्हणून नेमणूक केली. शिवाच्या तेजापासून निघालेली शक्ती ही योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी ही कालभैरवांची पत्नी मानली जाते. कुळदैवत, उपास्य दैवत, ग्रामदैवत असे 3 प्रकार कालभैरवांचे असून त्या घराण्यामध्ये भैरी भवानी, भैरवनाथ, भवानी माता अशी असून त्यांची नित्यनेमाने पूजार्चा होत असते. काळभैरव हे भूत, पिशाच्च, करणी इत्यादींपासून तात्काळ मुक्ती देतात. काळभैरवांचे प्रथमदर्शनी विक्राळ रूप पाहिले असता भीतीदायक, भयावह, उग्र, क्रोधदायक असं वाटतं, परंतु कालभैरवांची ख्यात कीर्ती फारच मोठी आहे. श्रीवर्धन येथील कालभैरवांच्या मंदिरामधील मूर्ती ही दक्षिणामुखी आहे, तर हरिहरेश्वर येथील कालभैरव मंदिरातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. भूत पिशाच्च बाधेपासून मुक्ती देणारा म्हणून हरिहरेश्वर कालभैरवांची ख्यातिकीर्ती ही सर्व दूर पसरलेली आहे. शिवाय इथं भूतांना घालवणारा खांबसुद्धा या मंदिरात आजही आहे. अशा या हरिहरेश्वर कालभैरवांचं महत्त्व जाणून घ्यावं, आपल्या डोळ्यांनी पाहावं, त्यांच्याशी नातं जोडावं, हाच मूळ उद्देशानं काशीचा कोतवाल म्हणजे काळभैरव हे काशीहून इकडे येण्यासाठी निघाले. हे वृत्त हरिश्वरच्या काळभैरवाला समजल्यानंतर काशीच्या कोतवालाचं आनंदानं तिथं त्यांनी स्वागत केलं. आणि याच दरम्यान कोतवाल काळभैरव श्रीवर्धन येथे पोहोचले. पहाट झाली, कोंबडा आरवला. कालभैरव काशी श्रीवर्धन येथे स्थिरावले आणि आजही दोघांचं मुख हे दक्षिण उत्तर असं आहे. काळभैरवांचं वाहन हे काळा श्वान आहे. नैवेद्य त्यांना मदिरेचा लागतो. श्री काळभैरवांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरवांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं असं समजलं जातं. तर आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.